नमस्कार मित्रो, आज आपण अतिशय इंटरेस्टिंग असा भाग पाहणार आहोत आणि तो हे जे ग्रामरचा भाग आहे ॲड क्वेश्चन टॅग. हा ॲड क्वेश्चन टॅग हा 5वी पासून ते 11वी 12वी पर्यंत, BA पासून ते 17वी 18वी पर्यंत आणि सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न हमखास येतात. म्हणून ह्या सगळ्यांसाठी म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी, कॉलेजच्या मुलांसाठी आणि वेगवेगळ्या स्पर्धेंची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हा जो ॲड क्वेश्चन टॅग आहे तो या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग तर चला बघूया आपण की ॲड क्वेश्चन टॅग हे काय असतं. आता माहिती आहे की ॲड क्वेश्चन टॅग नावूनच आपल्याला लक्षात येतं की त्यात काही प्रश्न असतील. तर मग काय प्रश्न असतात, तर याच्यामध्ये असा प्रश्न असतो की समोरच्याकडून त्याचं आपल्याला कन्फर्मेशन करून घ्यायचं असतं की आपण जी माहिती ऐकतोय किंवा आपल्याला जी माहिती हवी ती कन्फर्म आहे का नाही हे आपल्याला त्याच्याकडून ऐकून घ्यायचं असतं. मग बघा, या ठिकाणी ॲड क्वेश्चन टॅगची माहिती पाहत असताना आपल्याला इथं काय दिलं आहे, टू कन्फर्म. याचा वापर हा कन्फर्म करण्यासाठी केला जातो. काय कन्फर्म करण्यासाठी, की आपल्याला जी माहिती मिळालेली आहे ती कन्फर्म करण्यासाठी. जसं की आपल्याला एखाद्याला विचारायचं आहे की तू शाळेत गेलता का, तू शाळेत गेला होता, हे वाक्य आहे. तू शाळेत गेला होता, तर हे आपल्याला ज्याला आपण विचारतोय त्याच्याकडून आपल्याला कन्फर्म करायचं की तो गेला होता की नव्हता. प्रश्न कसा विचारू आपल्याला, तू शाळेत गेला होता नाही का, अशा प्रकारे. म्हणजे आपण हे नाही का पुढं का विचारलं, त्याचं आन्सर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. मग अशा वेळेस जो पुढे नाही का असा आला तो टॅग आहे, क्वेश्चनला तो टॅग केलेला आहे. म्हणजे छोटा क्वेश्चन त्या ठिकाणी टॅग केलेला आहे. असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो की समोरच्याचं उत्तर आपल्याला कन्फर्म आलं पाहिजे, अशा वेळेस आपण हा क्वेश्चन टॅग वापरतो. लक्षात आलं. समजा आपल्याला एखाद्याला विचारायचं आहे की तू जेवण केलं नाही का. हे जे नाही का असतं ते आपल्याला कन्फर्म करण्यासाठी करतो. किंवा मी अभ्यास केला नाही का, म्हणजे मी नाही का काय म्हणतोय की मला हे कन्फर्म करायचं आहे की मी अभ्यास केला का नाही, समोरच्याकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर असे जे प्रश्न असतात की लागून प्रश्न, एखाद्या विधानाला, एखाद्या वाक्याला जे लागून प्रश्न असतात त्या प्रश्नाला आपण म्हणतो टॅग, क्वेश्चन टॅग. तर इंग्लिशमध्ये हे जे क्वेश्चन टॅग असतात हे वेगवेगळ्या परीक्षेला हे 1-2 मार्काला हे येत असतात. आणि म्हणून आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हा जो क्वेश्चन टॅग आहे तो आपल्याला संपवायचा आहे. एका व्हिडिओमध्ये तो संपणार आहे. फार सोपा आहे आणि पूर्ण हा जर व्हिडिओ पाहिला तर या प्रत्येकाला समजू शकतो. तर मी या व्हिडिओमध्ये त्याचे सगळे नियम, सगळी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मित्र, कुठेही जाऊ नका, लक्षपूर्वक हा पूर्ण व्हिडिओ पहा. तुमचा क्वेश्चन टॅग नक्की पूर्ण क्लिअर होईल. तर चला आपण सुरू करूया की क्वेश्चन टॅग. तर मित्र, आत्ता या ठिकाणी सांगितलं की हा जो कन्फर्म करा, जेव्हा एखादा लिस्नर असतो, समोरचा व्यक्ती असतो, त्या लिस्नरकडून आपल्याला जी माहिती आहे ती माहिती कन्फर्म करण्यासाठी आपण क्वेश्चन टॅग बघतो. हे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण याचे नियम पाहूया काय असतात. तर बघा, अतिशय सोपे नियम आहेत. याचा पहिला नियम बघा, काय पहिला नियम सांगतोय की राईट सेंटेन्सेस ॲज इट इज. बघा काय नियम सांगतोय की आता इथं आपल्या खाली एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं बघा खाली एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल दिले आपल्याला. ह्या सगळ्या नियमाचा वापर करून हे एक्झाम्पल सोडवायचे, बरोबर आहे. तर काय सांगितलंय, राईट सेंटेन्स ॲज इट इज म्हणजे दिलेलं वाक्य जशाला तसं लिहून घ्या. तर त्या पद्धतीने, त्या नियमानुसार आपण दिलेलं वाक्य जशाला तसं लिहून घेऊ. कोणतं वाक्य, हे वी आर, हे वाक्य आपल्याला कोणचं, हे वी आर ऑल ब्रदर्स. तर मग दिलेलं वाक्य आपण जशाला तसं लिहून घेऊ. वी आर ऑल ब्रदर्स. लिहिलं. दिलेलं वाक्य जसं तसं लिहून घ्या. दुसरं काय सांगितलंय, नेक्स्ट यूज कॉमा. काय सांगितलं पुन्हा, तर त्याच्या पुढे जो कॉमा वापरा. काय वापरा सांगितलंय, कॉमा. पहिला नियम समजला. दुसरा नियम आहे यूज कॉमा. आणि पुढं सांगितलंय की यूज हेल्पिंग वर्ब.
आता ह्याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब कोणतं आहे या वाक्यामध्ये? हे आर हेल्पिंग व्हर्ब आहे. तर मग यूज हेल्पिंग व्हर्ब आणि पुढं सांगितलं आहे जर दिलेलं वाक्य अफर्मेटिव्ह असेल म्हणजे होकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करतात, किंवा जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग अफर्मेटिव्ह होकारार्थी करतात. लक्षात येत आहे? मग आता आपल्याला हे कॉमाच्या पुढं काय करायचं आहे? आर करायचं आहे. आर झालं. आता दिलेलं वाक्य होकारार्थी का नकारार्थी? हे पूर्ण जे वाक्य आहे हे होकारार्थी का नकारार्थी आहे? बरोबर आहे, दिलेलं वाक्य होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपल्याला टॅग कसा होईल? नकारार्थी, निगेटिव्ह होईल या चौथ्या नियमानुसार. मग नकारार्थी जर क्वेश्चन टॅग करत असेल तर आपल्याला इथं नॉट वापरावं लागेल. आर नॉट. आणि हे झालं 4 नियमापर्यंत क्लिअर झालं. आर नॉट. आता 5वा नियम बघा काय? यूज प्रोनाउन ऑफ सब्जेक्ट. मग या वाक्यात सब्जेक्ट कोणता आहे? हा वी हा सब्जेक्ट आहे. कोणता सब्जेक्ट आहे? वी. तर वीचं प्रोनाउन काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे वीचं प्रोनाउन वीच असतं, कारण वी स्वतःच प्रोनाउन आहे. म्हणून आर नॉट वी. आर नॉट वी. आणि हा झाला 5वा नियम. आणि 6वा नियम सांगतो की शेवटी क्वेश्चन मार्क वापरा. काय सांगतो? शेवटी क्वेश्चन मार्क वापरा. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं बरोबर आलं, परंतु या ठिकाणी आर नॉट जे आहे याचा शॉर्ट फॉर्म वापरायचा. आणि आर नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होईल? आरंट. इथं ॲपॉस्ट्रॉफ ॲरंट वी. काय होईल? ॲरंट वी. म्हणजे हे आर नॉट असं लिहायचं नाही, याचा शॉर्ट फॉर्म लिहायचा. मग अशा पद्धतीने हे सगळे जे 6 नियम आहेत, हे जे 6 नियम तुम्ही जर फॉलो केले, यांचा वापर केला तर तुम्ही क्वेश्चन टॅग कसल्याही पद्धतीने कितीही अवघड असला तरी तुम्ही सोडवू शकता. पहिला नियम काय सांगतो? आता परत फास्ट बघा. दिलेलं वाक्य आहे तसं लिहून घ्या. लिहिलं. नंतर कॉमा लिहा. लिहिला. नंतर दिलेल्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर सहाय्यकारी क्रियापद लिहा. लिहिलं. नंतर नॉट वापरा आणि त्या दोन्हीचा मिळून शॉर्ट फॉर्म वापरला. नंतर दिलेल्या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट, या सब्जेक्टचं प्रोनाउन वापरा. तर आपण इथं सब्जेक्टचं प्रोनाउन वापरलं. आणि 6वा नियम काय सांगतो? तर शेवटी क्वेश्चन मार्क वापरा. शेवटी क्वेश्चन मार्क वापरला असं जर तुम्ही लिहिलं तर ॲड क्वेश्चन टॅग वाक्यामध्ये होतो. लक्षात येत आहे? आता हे झाले नियम. आता या नियमाची अजून थोडंसं आपण सविस्तर माहिती पाहूया. हे सगळे जे नियम आहेत याची सविस्तर माहिती पाहूया. बघा काय माहिती आहे इथं. बघा या ठिकाणी जर एखाद्या वाक्यामध्ये ॲम असेल, एखाद्या वाक्यामध्ये ॲम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आरंट लागतो. बघा जर एखाद्या वाक्यामध्ये ॲम हे हेल्पिंग व्हर्ब आलेला असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग ॲम नॉट होत नाही, तर काय होतो? आरंट होतो. किंवा जर एखाद्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब जर इज असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग इज नॉट होत नाही, तर त्याचं शॉर्ट फॉर्म होतं इजंट. या पद्धतीने जर डू असेल तर डोंट होतं, शाल असेल तर शँट होतं. नीट बघा, शाल नॉट होत नाही, काय होतं? शँट. जर एखाद्या वाक्यामध्ये विल नॉट असेल तर ओंट होतं, त्याचं शॉर्ट फॉर्म काय होतं? ओंट होतं. जर एखाद्या वाक्यामध्ये वूड असेल तर वूड नॉट होत नाही, तर वुडंट होतं, काय होतं? वुडंट. किंवा जर एखाद्या वाक्यामध्ये शुड नॉट असेल तर त्याचं काय होतं? शुडंट. त्याचं पण काय होतं? शुडंट होतं. जर एखाद्या वाक्यामध्ये कॅन नॉट असेल तर कांट होतं, कुड नॉट असेल तर कुडंट होतं, मे नॉट असेल तर मेंट होतं आणि माईट नॉट असेल तर मायटंट होतं. असे शॉर्ट फॉर्म या ठिकाणी जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब असतील तर इकडं निगेटिव्ह करताना त्याचे शॉर्ट फॉर्म होतात. किंवा जर एखाद्या वाक्यामध्ये मस्ट असेल तर त्याचं मस्टंट होतं. लक्षात आलं? म्हणजे जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये वाक्य येईल तेव्हा दिलेलं वाक्य जशाला तसं लिहा, पहिला नियम. दुसरं कॉमा लिहा, दुसरा नियम म्हणजे कॉमा लिहिला. नंतर तिसरा हे अशा प्रकारचे सहाय्यक हेल्पिंग व्हर्ब वापरा. इथं पाठीमागे आपण दिलेत हे सगळे जे हेल्पिंग व्हर्ब आहेत अशा प्रकारचे हेल्पिंग व्हर्ब वापरा. हेल्पिंग व्हर्ब नंतर त्याचं दिलेलं वाक्य जर अफर्मेटिव्ह असेल तर नंट वापरा आणि निगेटिव्ह असेल तर नंट वापरू नका, नॉट वापरू नका, हे लक्षात घ्या.
आणि नंतर काय करा, सर्वनाम वापरा, सब्जेक्टचे सर्वनाम. आता हे तुम्ही जर एवढे बघितले हे पूर्ण, तर हे सगळे सब्जेक्टचे सर्वनाम आहेत. जर एखाद्या वाक्यामध्ये समजा गोपाल असेल, सब्जेक्ट हा गोपाल असेल, तर त्याचं सर्वनाम काय होईल, ही होईल. किंवा जर एखाद्या वाक्यामध्ये सीमा असेल तर त्याचं सर्वनाम काय होईल, सी होईल. बरोबर आहे. किंवा जर एखाद्या वाक्यामध्ये बॉईज असेल, बॉईज, त्याचं सर्वनाम काय होईल, दे होईल. किंवा गर्ल्स असेल तर त्याचं सर्वनाम पण देच होईल. किंवा एखाद्या वाक्याचं सब्जेक्ट हा ट्री असेल, ट्री असेल तर काय होईल, इट होईल. काय होईल, इट होईल. किंवा एखाद्या वाक्याचं सर्वनाम ट्रीचं अनेक वचनी नाम असेल, ट्रीज, तर त्याचं दे होईल. किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर देर सर्वनाम आलं असेल, काय आलं असेल, देर, तर त्याचं देरच राहील. किंवा एखाद्या वाक्यामध्ये वन आला असेल तर त्याचं वनच राहील. किंवा एखाद्या वाक्यामध्ये वन ऑफ द बॉईज हा सब्जेक्ट आलेला असेल तर त्याचं सर्वनाम ही आलेलं असेल. अशा प्रकारे चेंजेस त्याचे केले जातात. जसं की आता आपण बघूया, एक एक्झाम्पल बघू या सगळ्यांचा. हे वाक्य, आय ॲम गोईंग टू स्कूल, हे वाक्य आहे. तर मग याचा आपल्याला सांगितलं की ॲड क्वेश्चन टॅग करा. तर कसं होईल, तर दिलेलं वाक्य पूर्ण आहे तसं लिहून घ्या. आय ॲम गोईंग टू स्कूल लिहिलं आणि तिथं फुल स्टॉप देऊ नका. तिथं काय करा, तिथं कॉमा द्या, दिला आणि कॉमा दिल्यानंतर पुढं लिहा. आता या वाक्यामध्ये कॉमा दिल्यानंतर पुढं काय आहे, सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, हे ॲम आहे. मग ॲम लिहा. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे नीट बघा. तर दिलेलं वाक्य होकारार्थी आहे म्हणून ॲमंट आय, काय होईल, ॲमंट आय. परंतु नीट बघा, इथं पहिला नियम आहे, ॲमंट आय होतं का, या इथं बघा वर पहिलेच ॲमंट आय होतं का, नाही, ॲमंट आय होत नाही. तर ॲमंटचं काय होतं, आरंट आय. हे असं लिहू नका, तर काय लिहा, आरंट आय. आरंट, पुन्हा आयच्या पुढं नॉट लावायचं. आणि वाक्याचा सब्जेक्ट कोणता आहे, आयच आहे हा. आणि तो आयचं सर्वनाम कोणतं आहे, परत आयचं आहे म्हणून आय. आणि शेवटी सहावा नियम काय, शेवटी क्वेश्चन मार्क वापरा. तर हा याचा टॅग झाला. इथून हे उत्तर आन्सर इथून सुरू झालं, पूर्ण आन्सर असेल असलेच. तर अशा पद्धतीने वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग वापरतात. आता काही नियम आहेत, आपण ते बघूया. हे नियम पाहिल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन टॅग अतिशय अजून सविस्तरपणे समजून येईल. इथं बघा, समजा एखाद्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग कसा लावतात, तर बघूया आपण. आता त्या वाक्यामध्ये डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. समजा हे वाक्य आहे, राम, हे वाक्य आहे, राम गोज टू स्कूल, राम गोज टू स्कूल हे वाक्य आहे. तर हे वाक्य कोणत्या काळात आहे, तर हे वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. कोणत्या प्रेझेंट टेन्समध्ये आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग याच्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही. मग ह्याला क्वेश्चन टॅग कसा लागेल, तर नीट बघा, पूर्ण वाक्य लिहून घ्या. घेतलं, राम गोज टू स्कूल, लिहिलं पूर्ण वाक्य. नंतर काय करायचं, इथं फुल स्टॉप आहे, इथं फुल स्टॉप द्यायचा का, नाही, इथं कॉमा द्यायचा. आणि कॉमा दिल्यानंतर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे, तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आपल्याला दिसत नाही या ठिकाणी. पण ह्याच्यामध्ये डज लपलेलं आहे. कोणतं, इथं नियम दिले आपण, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डज वापरायचं. डू कधी वापरायचं आणि डज कधी वापरायचं तुम्हाला माहिती आहे, म्हणून इथं डज वापरायचं. तर याच्यात डज लपलेलं आहे म्हणून आपल्याला डज वापरावं लागेल, डज. आणि हे दिलेलं वाक्य होकारार्थी का नकारार्थी, हे दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे म्हणून आपल्याला इथं काय करावं लागेल, नॉट लागावं लागेल. नॉट म्हणजेच नंट, डझंट झालं. राम गोज टू स्कूल, इथं डझंट है ना. आणि ह्या रामसाठी कोणतं प्रोनाउन येईल, ही. कोणतं प्रोनाउन येईल, ही. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने आपण टॅग लावतो. तसंच भूतकाळामध्ये पण होईल. आता हे झालं सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्टचे नियम. इथं जर भूतकाळ असतं, राम वेंट असतं, तर आपल्या इथं डजच्या ऐवजी डीड वापरावं लागलं असतं. इथं वेंट असतं तर, है ना.
आता हा नियम काय सांगतोय बघा, जर एखाद्या वाक्यामध्ये नॉट असेल, नेव्हर असेल, नथिंग असेल, तर असं समजायचं की दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह आहे. काय समजायचं? दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह आहे. जसं की आता हे वाक्य बघा, आय नेव्हर वेंट टू स्कूल, हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे? तर हे नेव्हर आपल्याला सांगतोय की हे वाक्य नकारार्थी आहे. म्हणून या वाक्याचा टॅग कसा लागेल, तर दिलेलं वाक्य जशाला तसं पूर्ण लिहा, इथं कॉमा द्या आणि मग काय होईल, भूतकाळ असल्यामुळे डीड आणि नॉट लागेल का? इथं नाही लागेल, कारण इथं दिलेलं वाक्य निगेटिव्ह आहे आणि आय होईल, डीड आय, अशा प्रकारचा टॅग लागेल, कारण दिलेलं वाक्य नकारार्थी आहे. लक्षात येत आहे? अशा प्रकारचे. आता या ठिकाणी बघा, हा नियम आपण वर बघितला की एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला आय असेल आणि त्याच्यानंतर जर सहाय्यकारी क्रियापद ॲम असेल, तर अशा वाक्यामध्ये ॲम आय असा टॅग लागत नाही, तर आरंट आय असा टॅग लागला. आपण ह्याच्यावर ते वाक्य पण बघितलं आहे आय ॲमचं. आता वी शॅल जर असेल तर त्याचा टॅग कसा लागतो? वी शॅल. जर वी शॅल असेल तर शँट वी होत नाही, तर काय होतं? ओंट वी होतं. काय होतं? ओंट वी असा टॅग लागतो. लक्षात राहू द्या, वी शॅल आलं तर. किंवा यू विल असेल तर त्याला टॅग कसा लागतो? ओंट यू विल असेल तर ओंट यू असा टॅग लागतो. हे सगळे नियम आहेत. हे 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 नियम आपण प्रत्येकाने क्वेश्चन टॅग शिकताना हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बरोबर आहे? आता समजते सगळ्यांना? तुम्हाला जर काही अडचण असेल तर नंतर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता. आता बघूया इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्यांना टॅग कसा लागतो. तर बघा इथं काय सांगितलं, हे जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, आज्ञार्थी वाक्य जे असतात, त्यांना टॅग थोड्याशा वेगळ्या पद्धतीने लागतो. कसा लागतो बघा, इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस विल यू टॅग इज यूज्ड. कोणता टॅग वापरतो? विल यू. समजा आता हे बघा तुम्ही, हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. काय? ब्रिंग दॅट पेन, तो पेन आण. तर मग हे याचा टॅग कसा लागेल, तर पूर्ण वाक्य आपल्याला जशाला तसं लिहावं लागेल. ब्रिंग दॅट पेन, पूर्ण वाक्य लिहून घ्या. इथं फुल स्टॉप आहे, तर इथं फुल स्टॉप द्यायचा का? नाही. दुसरा नियम, तर कॉमा द्यायचा. दिला कॉमा. नंतर तिसरा नियम, या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. मग नसले तरी काय करायचं? सहाय्यकारी क्रियापद विल वापरायचं. नॉट लिहायचं का? नाही लिहायचं नाही. नॉट लिहायचं नाही, फक्त विल यू एवढा टॅग लावायचा. काय लावायचा? विल यू. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. झाला. कोणचंही वाक्य, आज्ञार्थी वाक्य असू द्या किंवा टेक द बुक हे वाक्य, टेक द बुक, तर कसं होईल त्याचं? टेक द बुक, कॉमा द्यायचा आणि पुढं विल यू प्रश्नार्थक चिन्ह. अशा प्रकारचा टॅग ह्या आज्ञार्थी वाक्यामध्ये लागतात. हा 7वा नियम पण तुम्ही लक्षात ठेवा. हा 7वा नियम टॅग लावण्याचा. हे 7 नियम तुमच्या लक्षात आले की तुमचं सगळं टॅगचे प्रश्न लक्षात येतील. आता 8वा नियम बघूया आपण काय आहे. काय आहे हा 8वा नियम? काय? व्हेन द सेंटेन्स स्टार्ट्स विथ लेट्स, एखादं वाक्य जर लेट्सने सुरू झालं तर त्याला शॅल वी असा टॅग लागतो. जसं आता हे वाक्य बघा, लेट्स गो नाऊ, चला आपण आता जाऊया, असा अर्थ होतो त्याचा. तर ह्याला टॅग कसा लागेल, तर या वाक्याला पूर्ण वाक्य जशाला तसं लिहून घ्या. लेट्स गो नाऊ, फुल स्टॉप द्यायचा का? नाही, कॉमा द्यायचा आणि पुढं काय टॅग लावायचा? शॅल वी. काय टॅग लावायचा? शॅल वी. झालं. अशा प्रकारचं वाक्य ह्याचं उत्तर तयार होतं. असे लेट्सचे जे स्टार्ट होणारे सेंटेन्सेस आहेत त्यांचं उत्तर अशा पद्धतीने आपल्याला द्यावं लागतं. समजतंय? हा कितवा नियम झाला? हा 8वा नियम झाला. असे 8 नियम आपण बघितलेले आहेत. आता पुढं बघूया, पुढं अजून काही नियम. आता बऱ्याच वेळेस अनेकाचा गोंधळ काय होतो की सब्जेक्ट जर बदलले, सब्जेक्ट जर नाम आलं, एकवचनी नाम आलं, अनेकवचनी नाम आलं तर गोंधळ होत नाही.
किंवा सब्जेक्ट जर प्रोनाऊन आलं तरी गोंधळ होत नाही, कारण तेच प्रोनाऊन पुढे घ्यायचं असतं. परंतु ज्यावेळेस थोडेसे वेगळे सब्जेक्ट येतात, जसं की इथं बघा, हा आपल्याला 9वा नियम आहे समजा. तर काय, जर एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट एव्हरीवन आला, एव्हरीबडी आलं, नोबडी आलं, एनीवन आलं, असे जर सब्जेक्ट आले तर काय करायचं, दे हा सर्वनाम प्रोनाऊन म्हणून शेवटी घ्यायचा है ना. जसं एक वाक्य बघा, एव्हरीवन स्पोक टू मी, एव्हरीवन स्पोक टू मी असं जर वाक्य असेल तर याला टॅग कसा लागेल, तर उत्तरामध्ये देखील हे पूर्ण वाक्य जशाला तसं लिहून घेतलं आणि जशाला तसं वाक्य लिहून घेतल्यानंतर पुढं इथं फुल स्टॉपच्या ऐवजी काय करायचं, कॉमा द्यायचा. काय करायचं, कॉमा द्यायचा. आणि कॉमा दिल्यानंतर काय करायचं, आता हे सिम्पल पास्टमध्ये, कोणचं आहे, सिम्पल पास्ट, स्पोक जे आहे ते सिम्पल पास्टमध्ये. आणि मग एव्हरीवन स्पोक टू मी, तर ह्याचं काय टॅग होईल, मग पुढं कॉमा दिल्यानंतर डीड हे होकारार्थी आहे म्हणून डिडंट नॉट लागेल, कारण होकारार्थी असेल तर निगेटिव्ह होईल. डिडंट पुढे काय लागेल, दे लागेल. एव्हरीवनसाठी कोणतं प्रोनाऊन येईल, दे. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. असे टॅग या वाक्यामध्ये लागतात. त्याच पद्धतीने आता 10वा नियम बघा काय आहे. 10वा नियम, तर हा 10वा नियम काय सांगतो, जर एखाद्या वाक्याचा सब्जेक्ट एनिथिंग असेल, समथिंग असेल, एव्हरीथिंग असेल, नथिंग असेल, तर याच्या शेवटी इट हे प्रोनाऊन घ्यायचं. जसं आपण इथं दे घेतलं ना इथं या ठिकाणी, तर तसं हे जर असतील तर इट हे प्रोनाऊन घ्यायचं. काय घ्यायचं, इट. लक्षात येत आहे. आता पुढं 11वा नियम बघू आपण काय आहे. हा 11वा नियम बघा, व्हेन सब्जेक्ट इज देअर, जर देअर सब्जेक्ट असेल तर मग काय करायचं बघा, इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलंय, हे देअर आर मेनी बुक्स. काय एक्झाम्पल दिलंय, देअर आर मेनी बुक्स. तर या ठिकाणी हे वाक्याचं आपल्याला टॅग लावायचा. तर काय करायचं, दिलेलं वाक्य जशाला तसं लिहून घ्यायचं. लिहिलं आणि शेवटी इथं फुल स्टॉप आहे तर तिथं कॉमा लिहायचा. दुसरा नियम काय लिहायचा, कॉमा. आणि कॉमा लिहिल्यानंतर पुढं काय करायचं, इथं दिलेल्या वाक्यात आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे, मग सहाय्यकारी क्रियापद लिहा. लिहिलं, दिलेलं वाक्य अफर्मेटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, अफर्मेटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य आहे. तर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला निगेटिव्ह करावं लागेल. मग काय करायचं, नंट लावायचं. नॉट म्हणजेच नंट, आरंट. आणि देअर जर असेल तर देअर जशाला तसं लिहायचं, आरंट देअर. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. लक्षात येते. हे झालं जर देअर सब्जेक्ट असेल तर कसा टॅग लागतो त्याबद्दल. आता 12वा नियम काय सांगतो बघा, हा 12वा नियम आहे. जर एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट धिस असेल, दॅट असेल तर त्याच्या टॅग लावताना शेवटी जे प्रोनाऊन येणार आहे ते इट असावं. जसं धिस इज अ पेन हे वाक्य असेल तर टॅग लावताना हे वाक्य परत जसं तसं लिहून काढायचं आणि कॉमा द्यायचा. आणि इथं इज असेल तर इजंट इट असं करायचं. किंवा दॅट असेल तरी पण तसंच करायचं, दॅट असेल तर असंच करायचं. लक्षात येत आहे. परंतु इथं जर पेनच्या ऐवजी माणूस असेल कोणता, धिस इज अ ऋषभ असा असेल, माणूस असेल तर मात्र इथं इट नाही लावायचं, तर माणसासाठी जे येईल ही लावायचं. किंवा इथं जर मुलगी असेल, लेडीज असेल, गर्ल असेल तर इथं सी लावायचं. हे पण लक्षात घ्या. आता दीज आणि दोज हे धिस आणि दॅटचं अनेक वचन आहे म्हणून दीज आर असं जर वाक्य असेल, दीज आर पेन्स असं असेल तर याला टॅग कसा लागेल, दिलेलं वाक्य जशाला तसं लिहून घ्या. फुल स्टॉप ऐवजी कॉमा लिहा आणि आरंट दे, इटच्या ऐवजी काय टॅग लागेल, आरंट दे असा टॅग लागेल. लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने हे आपण 12 नियम बघितलेले आहेत. आता 13वा नियम काय सांगतो ते बघा. एखाद्या वाक्यामध्ये लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम असे जर शब्द येत असतील तर हे शब्द नेहमी
निगेटिव्ह आहेत ते वाक्य नकारार्थी आहे असं गृहीत धरायचं. हे नीट लक्षात घ्या, पाठ करा. लिटल, फ्यू, हार्डली, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम हे जर शब्द वाक्यामध्ये आले एखाद्या, तर त्या वाक्याला अफर्मेटिव्ह टॅग, होकारार्थी टॅग लावायचा, हे शब्द असतील तर. लक्षात येत आहे? तर अशा पद्धतीने आपण 13 नियम, पूर्णपणे नियम आपण ॲड क्वेश्चन टॅगचे बघितलेले आहेत आणि ॲड क्वेश्चन टॅग समजून घेतलेले आहे. हे सगळ्या नियमचा जर वापर करून तुम्ही व्यवस्थित सराव केला, हा जर व्हिडिओ 2-3 वेळेस जर बघितला, तर तुमची नक्कीच टॅगची व्यवस्थित तयारी होईल. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो.